हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे ना वीरा खेळत होते आणि रुसलेली होती कारण की मम्मी पप्पा गेले होते सपनाला आणण्यासाठी। तर ती त्या दिवशी खूप नाराज होती आणि ना रडायची, त्रास द्यायची थोडा। तर तिला थोडासा ना ती टीव्हीला नाचरे मोर बघत होती आणि होम टूर पण करायचं आहे। मला कमेंट्स येत आहे की अश्विनी पुन्हा एकदा होम टूर कर म्हणून, पण आता आहे ना पडद्यांची आणि सोफ्याची ऑर्डर दिलेली। तर पडदे आधी लागले की मग सगळे काही अजून बेडच्या तिथं गाद्या वगैरे ते लावायचे, काही अजून ही पण लावायचं वॉलपेपर। तर मग ते सगळं कंप्लीट झालं का मग मी होम टूर देणार आहे सगळा। आणि आता पूजा पण आली तर मग पूजासाठी घर तर आवरायचंच आहे। मग सगळे एकदम सेट झालं का तिथल्या तिथं मग होम टूर करायला चांगलं वाटेल। अजून कसं थोडंसं विरामुळं पण एवढं अजून ॲडजस्ट नाही होतं आम्हाला, दिवसभर विराला सांभाळायचं, बाकीची कामं एक्स्ट्रा मग त्याच्यामुळं। आणि आता मम्मी पप्पा ते पण सपनाला आणण्यासाठी गेले होते। तर मग इथं संध्याकाळ झाली होती आणि मिस्टरांना झाडांना पाणी घालत होते कारण की 2-3 दिवसापासून ना ऊन पण बरंच पडतं, तर त्यामुळे झाडं पण थोडेसे सुकतात, मग त्यांना पाणी घालावं लागतं। याच्या आधी कसं सारखं पावसाचं वातावरण होतं तर त्यामुळे इतकं काही पाणी घालावं नव्हतं लागत झाडांना, तर आता उन्हामुळे जास्त पाणी घालावं लागतं। आणि झाडं पण बरेच लावले तर त्यामुळं पाणी घालणं गरजेचं असतं झाडांना। आणि संध्याकाळ झाली होती आणि मम्मी पप्पा ते रिटर्न येणार होते सपनाला घेऊन। तर मग त्यांना यायला पण खूप उशीर लागणार होता। तर मग म्हटलं स्वयंपाक करून ठेवते यायच्या आधी। आणि मला असं वाटलं की ते 8-9 वाजेपर्यंत येतील, म्हणजे ते तिकडून बसनेच येत होते, पण मग त्यांना त्यापेक्षा पण थोडा उशीर झाला। आणि मग इकडे मला स्वयंपाकाची तयारी चालूच होती आणि मग मी बाहेर होते तर विरा तितक्यात रडायला लागली। तर मग मी मध्ये आले आणि तिला झोळीत घातलं। तर इथं चालू होतं अच्युतम केशवम, तिला हेच सॉन्ग लागतं। ती किती पण रडत असली ना तर अच्युतम केशवम लावलं ना तर ती लगेच झोपते त्याने आणि शांत पण होती। आणि ही काही ज्वेलरी घेतलेली, जर तुम्हाला आवडली ना तर याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल। मस्त आहे ज्वेलरी, ॲमेझॉनवरती घेतलेली। आणि त्या एकाची मी दोरी काढून ठेवली होती तर लावायची आहे त्याला दोरी पण, आणि खूप छान सेट आले। तर हे इयरिंग्सच्या साईडला आपण घालतो ते, आणि त्याच्यानंतर हा एक सेट आहे, हा पण खूप छान आहे, स्वस्त आहे ह्या ज्वेलरी। तुम्हाला याच्या लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये। आणि अजून पण काही ज्वेलरी मी ऑर्डर केल्या आहे त्याच्या पण लिंक देईल, त्या अजून आलेल्या नाही, त्या जर तुम्हाला आवडल्या असेल ना तर त्या पण तुम्ही खरेदी करू शकता। आणि मस्त आहे ज्वेलरी, सगळ्यांची लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये। तर इथं प्रियंकाचा व्हिडिओ कॉल चालू होता, आणि कॉल चालू होता, व्हिडिओ कॉल नव्हता। तर मग तिच्यासोबत बोलता बोलता चालू होतं माझं स्वयंपाक करायचं, किचन थोडंसं पुसून घेत होते। आणि मम्मी ते येणार होते म्हणून मी स्वयंपाक करून ठेवणार होते आणि लवकर स्वयंपाक करायला लागले कारण की मिस्टरांना त्यांना आणायला जायचं होतं कोपरगावपर्यंत, कारण की त्यांना कोपरगावमध्ये यायला खूप उशीर होणार होता। तर मग म्हटलं तिथून गाडी वगैरे भेटणार नाही, तर मग मिस्टर जातील तर मग विरा, म्हणजे आता मी स्वयंपाक करते तर विराजवळ मिस्टर आहेत, आणि जर तिच्याजवळ कोणी नसलं तर मग नाहीच करता येत काही काम। आणि ते तर मिस्टर होते म्हणून म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे सगळं करून घेऊ। तर इथे ना भात शिजवला होता, डाळ शिजवली होती, तर मग त्यामुळे म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि मग मिस्टर जातील। एकदा स्वयंपाक झाला की मग मिस्टर गेले तरी चालेल, मग मी एकटी म्हणजे विराला घ्यायचं काय नसतं, पण मग स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं का मग तिच्याजवळ माणूस लागतं। आणि मग म्हणजे येतो करता पण एवढं मग पटापट नाही होत, तिला बघून मग ती सारखं घ्या म्हणते, तिला झोपी लावावं लागतं हे ते। मग इथं वांग्याची चटणी करणार होते मी, आणि चपात्या आणि डाळ भात। इकडे ना मिस्टर विराला झोका देते आणि आता रात्रीचे 8 वाजले। तर मम्मीने त्यांचं एखादं कॉलेज त्यांना घ्यायला जावं लागेल कोपरगावला, अजून कॉल नाही केला मम्मीने। मम्मी म्हणली होती जवळजवळ आलो का येवल्याला मग कॉल करीन। मग आता मिस्टर हा का, मग तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक करून घेतला आता, म्हणजे थोडा राहिला माझा स्वयंपाक काही ना। तर इकडे डाळ बनवून घेतली, इकडे थोडासा भात बनवला आहे, त्यानंतर इकडे वांग्याची भाजी बनवून घेतली आहे, आणि इकडे पीठ मळून ठेवले आता, आणि काही बाजरीच्या भाकरी पण करणार आहे, त्यासाठी पण पीठ काढून ठेवलं इथं। तर पप्पांना चपात्याच खावा लागतं, तर मग पप्पांसाठी चपात्या, आणि मला वांग्यासोबत बाजरी भाकर जास्त आवडती। आणि काल एक कमेंट आली ती गिरणी कोणत्या कंपनीची, आपली गिरणी खरंच कोणत्या कंपनीची हो, गिरणी कोणत्या कंपनीची,
हा ना, मला द्यायचं होतं कमेंटला रिप्लाय, पण नावाच मलाच आठवना. तर हा ही कोहिनूरची आणि एकदम भारी निघाल्या. सगळं मस्त दळून होतं याच्यामध्ये. बाहेर असा अंधार झालेला आहे. कोणती? काय ना कोहिनूर आठवली का? मी एवढं बाहेर कोण आलं तरी विसरले ते. चला आता मग चपात्या करून 2 HP ची. 2 HP का? 2 in 1 आहे, म्हणजे सगळं होतं त्याच्यामध्ये. मसाले होत्या, खारी, खोबरं, पीठ सगळं दळून होतं मस्त. तर इकडे माझ्या चपात्या चालू होत्या आणि सगळ्या स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मग मम्मी त्यांचा कॉल आला. मम्मीने ते म्हटली तर बस थांबली, तर आता आम्ही इथे जेवण करून घेतो, कारण की मग थोडं लेट पण होईल म्हणे, त्यापेक्षा आम्ही जेवणच करून घेतो इथं. आणि भार्गव पण सोबत होता, तर मग भार्गवला पण लांब बाळ असलं की त्यांना पण काहीतरी खाऊ घालावंच लागतं. तसं तर आपल्यासोबत असतेच, पण मग असं थोडंसं डाळ भात वगैरे घेऊन हॉटेलमध्ये ते खाऊ घालता येतं लहान बाळांना. तर मग मम्मी म्हणे त्याला पण काही खाऊ घालतो आणि आम्ही पण जेवण वगैरे करून येतो. तर मग माझा स्वयंपाक काय तसंच पडला. मग एक्स्ट्रा स्वयंपाक झाला होता रात्रीचा, आणि ते सगळं मी लवकर केल्यामुळे झालं. जर थोडं लेट स्वयंपाक असतं, पण लेट जर सगळ्यांचं करायचं असतं तर मग जमलं नसतं विराला बघून. तर त्यामुळं मग मी थोडं लवकरच 6 वाजून गेले होते. नाही, इथं 8 वाजले होते स्वयंपाकाला, काही लवकर पण नव्हतं. आणि मग रात्री काही शूट नाही काढला, लय उशीर झालतं यायला. उशीर झालं तर सांगतोय. कधी आलो आपण आणि ना पसारा काढून ठेवला त्या घड्या घालण्यासाठी, पण राहिला आता. बरेचसे कपडे ठेवायचे राहिले, थोडे लावले. बाई फेकून द्यायचं होतं काय त्याच्यात, काही काहीच नाही, रिकामं फेकायचं. त्यांचं मन लागलं आता बस. रात्री सपना आली. उशीर झाला आम्हाला, रात्रीभर 11, 11:15 वाजले होते घरी यायला. मग त्याच्यामुळं काही व्हिडिओ नव्हता काढला. त्यांना इच्छा नव्हती, ते थकून आले. मी पण, विरा पण झोपली होती. म्हणलं मग जास्त गर्दी होती, ट्रेनने तिकून बसने आले ना. मम्मी ते ट्रेनने गेली, इकडून गर्दी होती. मग मम्मी म्हणे भार्गवची जास्त हाल होईल ट्रेनने, नको. मग लांब किती डायरेक्ट पण जळगाव धुळे. तेच आम्ही डायरेक्ट गाडी नाही नसतो, मग एवढी आम्ही नसते. डायरेक्ट बसने विरा. तर विराची ना आजची तर ट्राय झाली, म्हणजे त्याने असं तोंडात घातल्या तरी पण चालत्यात, सॉफ्ट असत्या. खेळायची खेळणी याच्यामध्ये आली, ही घेतली तिने आणि मस्त आली बरं का. तिला लय असं तोंडात काही पण घालूशी वाटायचं, मग ते घालता नव्हतेत ना. आता मी याच्यातल्या अजून दुसरे पण ऑर्डर करणार. मी एक ऑर्डर करून बघितली होती, म्हणलं बघू कशा आहेत, तर तुम्हाला पण लिंक देईन. तिला आहे ना राहुल काकाने तिला मस्त आहे ना चंदनाच्या झाडावरल्या मोळाचं मध आणलाय. अय्यो, चंदनच्या झाडावर. बरं आहे ना. मग आता तिचं हे ना, आता काय खायचंय ना तुला 7व्या महिन्यात चालू होईल ना, तेव्हा घालू आपण. पहिलं मध खा, गोड गोड तो पण चंदन की झाड का. आणि काही लोकांना झाल्याच मध देतात, पण लोक म्हणतात ते नसतं चांगलं. शेवटी नॅचरल. नाही ते नाही, बाळ झाल्या ते फक्त आईचं दूधच पाहिजे असतं बाळांना. मध बीत काहीच नाही दिलं पाहिजे असं काही जण म्हणतात दिलं पाहिजे मध. आणि पण मी नाही दिलं बरं का. मी आता तिला मध देईन. मग पहिलं खायला लागलं, फर्स्ट टाइम आता खायला लागलं ना, मध खाऊ पण का आपण. एक बोट असे विराचं हे करू ना, आता अन्नप्राशन करू ना. कशी तिला वाटतं मला मम्मी बोलून म्हणून गपचूप तिला वाटतं मम्मी बोलत ना, असं काही तोंडात घातलं. हळूहळू तिला असं दाखवते मी, जावीतच नाही आहे ना बाबू.
इतक्या दिवसात मला माहितच नव्हतं, मी तिला आधीच बोलवले असते याच्यातल्या खेळण्या. ती मला सहज सजेस्ट झाली म्हणून मला माहित झाली अशा पण खेळण्या भेटाल्या. तुम्हाला माहित होतं का? ते हे होतं टॉय राहते मला टॉय पण भेटत. हा का? हा छोटे छोटे ते या मटेरियल मध्ये वाजणार. हा सपना खरंच, पण मला काही माहित नव्हतं. सपू म्हणली होती त्याच्यासाठीच राहते पोरं तोंडात घालत्या म्हणे, मला वाटलं नसेल. सिलिकॉन टीथर अजून पण दुसरं घ्यायचं असेल ना त्याचे पण लिंक दिली नक्की घ्या. बाळांना ना खूप गरजेच्या राहत्या, कारण त्यांना काही तोंडात घालूशी वाटतं, मग त्या दुसरं काही घालत बसते. खुश किती झाली लक्ष नाही आता. तिला आज मन मोकळेपणाने तोंडात घालून चावायला भेटू राहिलं. नाही तर काहीच तोंडात घालून देत नाही ना आपण. धुवून दिला बरं का पण आम्ही स्वच्छ त्याला. खाते कसलं रे तू वाटावं झालं त्यांना मग तसं दात त्यांचे सरसर त्याच्यासाठी पाहिजे असतं. दूध नाही द्याला. काय खात तू आज? मम्मा तर बोलवता नाही म्हणत असं. अरे तोंडात घालायच्या आधी आपल्या कशी बघायची. घालू नको. हा बोलती गपचूप घालायचं. म्हणजे एवढंच किती कळतं ना. दे आता काढ. दे सर दे चल सोड. आणि हे मॅट पण ना मला खूप आवडलं. म्हणजे सू जरी गेली ना मस्त पुसून काढता येतं. आपल्याला सॅनिटायझरने सुद्धा पुसून काढता येतं मस्त. म्हणजे पुसायचं जर असेल तर आपल्याला लांब बाळ खेळताना असं पांढरं झालं तोंड वगैरे लावतं तर खूप छान आहे. जर कधी ओलं झालं तर मस्त पुसून निघतं, लय मस्त आहे हे मॅट. याची पण लिंक दिली होती मागच्या वेळेस. आत्ता पण कोणाला घ्यायचं असेल तर घ्या. आहे थोडं महाग असं वाटतं महाग, पण ते चांगलं निब्बर पण आहे. लगेच नाही कापायच्या कट मारून जात थोडं कानावर. मस्त कट मारून वरची नाही कापायच्या, वरची ठेवायची. बोला दादा दादा बोल. बरं दादा दीदी आवाज दे दीदीला. दे आवाज दीदी. दीदी दादा बोलो. नवरा झाले चालतं. दादा बोल ना बोलणे तेवढे बोलते. शांत झाले का? कॅमेरा चालू केला. नाही तो कॅमेरा का पाहू राहिला. तिने नाही पाहिला अजून. झालं कॅमेरा पण शांत झाला. का बाबड्या ते चाय बाबू चाय खाली बस. खाली बस. विरा दीदीच्या अंगावर लागतं गार वाजतं दीदीला गार वाजत. तुला नाही वाजत गार? तुला नाही गार वाजत? दीदी नको रे बाबू. नको रे बाबू. नको तिथे नाजूक पली बाबा. तुला वडलं तिथं एवढी झाली का? मग तुला वडील लहान आहे. दोघांचं पहिलं रक्षाबंधन. लाखी बांधायला आलं दादा. लाखी लाखी बांधायची तुला. लाखी बांधायची तिकडं पाय वाकल्या. इकडे बघ. इकडे बघ. इकडे भार्गव तुला वाकडं तोंड करून राहील. तो खरं खेळायला जातो पण ते ना लांब पोरं कसं दुसरं काही होडी त्याला तसं करतो तो. शिवांश आणि देवांश. ए बाई बालगमन वीरा. ए बाई आजी बोल. आजी आजी आता मला चहा म्हणलं. तुला नाही देते विरा चहा? भार्गवला नाही देते, विराला नाही देते चहा. नाही देते तुझं चहा नाही देते. काका म्हण ना काका. म्हण काका म्हण जरा. येतं का नाही बोलता काही? येतं मला बोलता. काका बी काय बोलते चहा द्या म्हणते काय? नाही हे नाही तुला दूध पे. हात पाहिला का? पाहिलं 7 महिन्याचं. हा 6 महिने पुढे झालं. 7 झालं. तो काटावर ठेव 5 वजनाचा.
मला 3,000 रुपये आले सरकारचे. सरकारच्या लाडक्या बहिणींना आलेच होते आपलं सरकारच्या लाडक्या बहिणी. आपल्या दोघींचं काय करण्याचं बी आपल्याला नाही भेटलं. असं नाही शिजायचं ते. 3,000. हा सुरेखा ताईला आले मम्मीला आले दोघींची खुशी आज गगनात नाही ना. मला म्हणले तुला आले का खुशी झाली त्यांना खूप. आणि ना, मग ताई, तुमच्या 10 लाखाच्या गाड्या तुम्हाला सरकार काही वेळ आहे का घ्यायला देऊच नाही कोणालाच. आम्ही भरलेच नाही मेन म्हणजे फॉर्मच नाही भरले. आम्हाला भेटले असते पण आम्ही भरले नाही. आमच्या नावावर थोडी त्या गाड्या तुमच्या नावावर आहे. ज्याच्या नावावर असणाऱ्यांना नाही आहे ना ग. हिच्या नावावर ती गाडी. सबूज आहे नावावर. ते रद्द आहे ना. हा ज्यांना गाड्या असो काही असो ते कॅन्सल केलेले आहे ना. हा ना बाई आम्हाला भेटले असते आज सगळे आपल्यालाच पैसे भेटले असते. आपले बुडाले का हा ना. आमच्या बुडाला दीदीचं आपल्या बरोबर बुडेल दिसतंय. दीदी आम्हाला जोडी मम्मी ताई भारी भरल्या का दोघी. ते मी जायला ना. ताईला सरकारचे भांडे बी भेटले. ताई प्रत्येक पाहायला गेली. हा भांडे किती भेटले ताईला सरकारचे. सगळे स्टीलचे भांडे आले सुरेखा ताईला. आम्हाला सांगत जायला काय असं scheme नाही का? हा ना. मम्मी खुश 3,000 आले आज. मम्मी खुश म्हणलं 3,000 आले आज. मम्मी सारखं आज लय जणी असतील काही ना काल पण आले अगं काही ना कालच्या आधी आले त्यालाही खुश असतील. फक्त सपनानी प्रियांका आम्ही ते नाराजच होऊ जरा सरकारवर नाराज झालो आम्ही. सरकार काय करेल आम्ही फॉर्मच भरले नाही तर आपल्याला नको जाऊन भरायला. जीवावर आलं आपल्या घरात. मला माहित होतं येतील पण भरायचंच कुठं आपण हेच नाही केलं. आपल्याला लांब बाळांमुळेच करायचं होतं. शक्यच नाही बाळ. हा